हॅलो. समोरचे आपले विधीज्ञ बसलेले आहेत, त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. पुढे जागा आहे. हॅलो हॅलो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आज आपल्या नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनच्या विधिकट्टा मंचावर नवनिर्वाचित तसेच सर्व नोटरी वकिलांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. त्या प्रशिक्षणासाठी आपले व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून व मार्गदर्शक मान्य वकील श्री सय्यद अली सिकंदर साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन लाभलेले आहेत. त्यांचे आपण स्वागत करतोय. मी मोकल सरांना विनंती करतो, आपल्या संघटनेचे अध्यक्ष मोकल सरांना विनंती करतो की सन्माननीय ॲडव्होकेट सय्यद अली सिकंदर साहेब यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तसेच आपल्या संघटनेचे सदस्य समित राऊत यांना विनंती करतो की त्यांनी तुळशीचं रोप साहेबांना द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या सय्यद अली सरांचा मी एक थोडक्यात अनुभव सांगतोय. त्यांनी आज काय काय कार्य केलेले त्याबद्दल थोडक्यात, आणि मग त्याच्यानंतर पुढच्या सत्काराला जायचं आहे. त्यांचा 30 वर्ष कायदेशीर क्षेत्रातील समृद्ध असा अनुभव आहे. तसेच 2004 पासून आपल्या सरकारी वकील म्हणून ते उच्च न्यायालयात काम पाहत आहेत. तसेच ऑल इंडिया नोटरी प्रक्रियेत त्यांचा नेहमी सहभाग असतो. सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र लिगल सेलचे अध्यक्ष आहेत आणि SRAचे ते विधी सल्लागार आहेत. त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यानंतर आपले दुसरे आहेत ॲडव्होकेट श्री यशवंतराव खराडे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका जो आहे समित राऊत, ज्यांनी खरोखर नोटरी आपल्या नवी मुंबईमध्ये ज्यांना म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी सहकार्य केलेले आहे. त्यांच्यामुळे बरेचसे आपले वकील नोटरी झालेले आहेत. कोणतीही समस्या असली तरी त्यांना समितला कधी रात्री जरी फोन केलं तरी त्यांनी तत्परतेने त्याचं निराकरण केलेलं आहे. त्यांचा आपण सत्कार आपल्या संघटनेतर्फे मी सिकंदर साहेबांना फोन करतो, सय्यद साहेबांना, की त्यांनी समित राऊत सरांचा सन्मान करायचा आहे. समित राऊत बद्दल मी काय बोलणार, प्रत्येकाला माहिती आहे. त्यांनी जरा जोरात टाळ्या वाजून त्यांनी असंच सहकार्य प्रत्येक वकिलाला देखील मिळेल भविष्यात. धन्यवाद साहेब. समीर राऊत हे आपल्या
नवी मुंबई जिल्हा संघटनेचे सदस्य आहेत आणि आपल्या नवी मुंबई जिल्हा कमी नोटरीचे जे महाराष्ट्र आणि गोव्याचे जे असोसिएशन आहे त्या नवी मुंबईचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं अभिनंदन. त्यानंतर आपले पुढचे आहेत रोहिदास आगलावे साहेब, त्यांचा सत्कार आपले रामकर सर करतील. रोहिदास साहेब हे आपल्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, पनवेल तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आहेत आपले नागेश इंगळे साहेब, त्यांचंही नेहमी वेळोवेळी आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे. प्रत्येक काही जरी अडचण असेल तर ते व्हॉट्सअपला लगेच तत्परतेने त्याने उत्तर जबाब दिलेलं आहे. प्रत्येकाला त्यांनी सहकार्य केलेले आहे. त्यांचं स्वागत आपले समित राऊत यांना मी विनंती करतो की त्यांचं स्वागत त्यांनी तुळशीचं रोपटं देऊन करायचं आहे. त्यांचं पद आहे आपल्या रायगड जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचे सन्मान मूर्ती आहेत आपले ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे साहेब. मी निलेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शंकरराव वानखेडे हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय आयोग, तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, हिंदू एकता सेवा राष्ट्रीय अध्यक्ष, ॲडव्होकेट युनियन ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय समाज संघटना, महाराष्ट्र प्रदेश सचिव, नमो नमो मोर्चा भारत, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, नोटरी असोसिएशन महाराष्ट्र अँड गोवा, तसेच नोटरी आहेत भारत सरकारचे. आज या ठिकाणी तसेच आपल्या सदस्य आहेत बीबी अमेना, त्या पण नोटरीचे कार्य करत आहेत. त्यांचा सत्कार आपले संघटनेच्या सहसचिव हेमांगी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी तुळशीचं रोपटं देऊन त्यांचं स्वागत सन्मान करायचा आहे. मी आता आपल्या संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट समित राऊत, अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा नोटरी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं या विधी घटनाबद्दल. नमस्कार. प्रथमतः मी या सर्व नवनिर्वाचित नोटरी वकील बंधू आणि भगिनींच्या नोटरी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. सोबत मी आपले वरिष्ठ नोटरी वकील तसेच ह्या आपल्या समोर उपस्थित असलेले माननीय वकील श्री सर व त्यांचे सहकारी सदस्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. सोबत महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष वक्ते माननीय वकील श्री सय्यद अली सर यांच्या नवनिर्वाचित व तसेच सर्व नोटरी वकिलांसाठी या विधिघटना अंतर्गत विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुनील मोकल सर व पूर्ण कमिटी यांचे मनापासून ह्या नवनिर्वाचित नोटरी वर्गाकडून आभार व्यक्त करतो. मी आपल्याशी बोलू इच्छितो की जेव्हा नोटरी सेलकडून नोटरी नियुक्तीची लिस्ट जाहीर झाली तेव्हापासून नोटरी COP मिळण्यासाठी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना नोटरी व्हॉट्सॲप ग्रुपवरून मदत केली हे आपल्या सर्वांना परिचितच आहे. आपल्या सर्वांना अशा प्रकारे टेक्निकल स्वरूपाचे अडथळे येतील त्याच्या पूर्वतयारीसाठी मी आणि आमचे मित्र ॲडव्होकेट समीर पाटील यांनी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनच्या संमतीने दिनांक 19 मार्च 2024 रोजी नवी मुंबई नोटरी व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला. कारण ऑनलाईन सेवा होती आणि टेक्निकल एरर देखील येत होते. तसेच काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे काय नाही त्यासाठी आम्ही आमच्या परीने आपल्या नवीन नोटरी वकील बंधू व भगिनींना COP मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि आजपर्यंत 95% वकिलांना COP मिळाले सुद्धा आहेत.
त्यासाठी सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करत आहे आणि आपल्याला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देत आहे. आपल्याला कळू इच्छितो की काही वकिलांचे COP अद्यापही मिळाले नाही. अशा 35 वकिलांच्या नावांची लिस्ट मी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षांकडे सोपवली असून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर लिस्ट सेक्रेटरी दिल्ली येथे रवानासुद्धा झाली आहे. लवकरच त्यांनासुद्धा COP मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. तसेच या माध्यमातून आपल्याला कळू इच्छितो की मला आता नुकतेच महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे नोटरी जिल्ह्याचे अध्यक्ष पद मिळाले आहे. आपल्या सर्व नोटरी वकील बंधू भगिनींना मदत मिळावी म्हणून तसेच सदर मदत नोटरी सेल दिल्ली येथून पण शक्य व्हावी. तसेच नोटरी संदर्भात जी काही अडीअडचणी असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी मी सदर अध्यक्षपदाचा स्वीकार केला आहे. या माध्यमातून मी आपल्या सर्वांना इन्व्हिटेशन देत आहे की ह्या 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनतर्फे सर्व नोटरी वकिलांसाठी 5वे वार्षिक परिषद आयोजन केले असून सदरची तारीख माननीय गवई साहेब सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून ठरवली असून सदर कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माननीय वराळे साहेबसुद्धा हजर राहणार आहेत. तसेच माननीय उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस आलोक साहेब ही हजर राहणार आहेत. तसेच आम्ही ऑल ओव्हर इंडियामधून सर्व नोटरी वकिलांना आमंत्रित करणार आहोत. याबाबत संपूर्ण माहिती आपले सय्यद सर देतीलच. महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनशी आपल्या सर्व नोटरी बंधू भगिनींना जोडण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेन. परत एकदा मी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन व कमिटी यांचे आभार व्यक्त करतो की असा खूप छान कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आज रोजी आयोजित होत आहे. सर्व नोटरी वकील वर्गाला माझ्याकडून व महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनतर्फे धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद समीर साहेब. आज आपण पाहिलं तर पूर्वी नोटरी बघितलं तर जरा केस पांढरे झालेले असे दिसायचे, पण समोर बघतो सगळे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना मार्गदर्शन देण्यासाठी जेणेकरून उद्या कोणत्याही प्रकारच्या त्यांना प्रॉब्लेम्स येऊ नये याकरिता आपण आपले अध्यक्ष श्री सय्यद अली सिकंदर साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार, जय जिनेंद्र, सत श्री अकाल, राम राम, जय श्री राम. नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील मोकड साहेब, ॲडव्होकेट संदीप रामकर उपाध्यक्ष, ॲडव्होकेट विकास महात्रे सचिव साहेब, ॲडव्होकेट तुषार राऊत खजिनदार, ॲडव्होकेट संजय मनोहर महात्रे सहसचिव, ॲडव्होकेट हेमांगी पाटील महिला सहसचिव, ॲडव्होकेट समीर चिंतामण राऊत सदस्य, ॲडव्होकेट दत्तात्रय नामदेव जगताप, ॲडव्होकेट अजिंक्य सुरेश गव्हाणे साहेब सदस्य, ॲडव्होकेट देवीदास पाटील सदस्य, ॲडव्होकेट डिंपल अरविंद चांद्राजी सदस्य व ॲडव्होकेट समीर चिंतामण राऊत यंग चाप, देखना चेहरा. मला जेव्हा मी फीडबॅक घेतला तर एक माहिती भेटली मला की बाबा असं असं आहे. काम पाहून मला असं वाटलं बरेच नावं आले की मी त्यांना अध्यक्षपद बहाल केलं. फार ॲक्टिव्ह मी सन्मान्य बारचा फार उनी आहे की इथं मला बोलवलं आणि मी थक्क याच्यासाठी झालो, योगायोगाने मी ऑल इंडिया फिल्म सेन्सर बोर्डाचा मेंबर आहे. माझं काम जेव्हापर्यंत मी चित्रपट पाहत नाही तेव्हा ते चित्रपट म्हणजे सेन्सर करण्याचं काम, ते चित्रपट बाहेर येत नाही. तर मला वकील कमी आणि नटी नट आणि एकदम फ्रेश चेहरे असे नोटरी वकील मी पूर्ण भारतात एवढा लौकिक चेहरा कुठेही पाहिला नाही. मी या बारला धन्यवाद देतो
आणि एकदम त्याला काय म्हणतात यंग बाल, फार चांगली गोष्ट. मित्रो, मी 1.5 महिन्यापूर्वी मला ऑल इंडिया नोटरीज असोसिएशनचा चेअरमन केलं. माझे वडील निवृत्त न्यायाधीश, 2 बंधू एडीजी आहेत, 4था तहसील कमिशनर आहेत, जिजाजी माझे रिटायर्ड पोलीस कमिशनर, आणि मी स्वतः सरकारी वकील हायकोर्ट होतो. मी जेव्हा सरकारी वकील हायकोर्ट होतो, आपण खेळीमेळीच्या वातावरणात बोलू, कायदा असा बरेच ज्या गोष्टी आहेत त्या आपण सांगतो. सरकारी वकील हायकोर्ट असल्यामुळे पोलीसवाले साहेब सल्यूट मारायचे, समोर मेजर साहेब उभे आहेत. काय सरकारी वकिलांचा दबदबा असतो. आणि एक असा अनुभव मला आला, मी जेव्हा AGP होतो, एका नोटरी वकील साहेबांकडे एक शपथपत्राचं एक काम होतं. योगायोगाने त्या दिवशी सुट्टी होती. बरं, ते काम एक IPS ऑफिसरचं होतं. त्यांनी मला फोन केला, साहेब मला एक अर्जंट शपथपत्र पाहिजे. तर त्या दिवशी असं माहीत झालं की छत्रपती संभाजीनगरमध्ये वकील साहेब रविवार इथे बसतात. आम्ही गेलो तिकडं, मी इंट्रोडक्शन दिला. मी AGP हायकोर्ट आहे, ते IPS अधिकारी, त्यांचे एक शपथपत्र. नियमानुसार ती फीस असती ती वकील साहेबांनी घ्यायला हवी होती, पण त्यांनी त्या दिवशी 5,000 रुपये मागितले. मी म्हटलं, अध्यक्ष साहेब 5,000 एका शपथपत्राला? म्हटलं, सरकारी वकील कशात राहायचं, आपण नोटीसचं लायसन्स आला. नोटीसचा लायसन्स आला आणि जे अनुभव यायला लागले, ज्या हायकोर्टामध्ये मी AGP होतो तिथं पोलीसवाले सल्यूट मारायचे. जसं जसं 6 महिने गेले, 7 महिने गेले, 1 वर्ष गेला, तुम्ही नियमानुसार दस्तावेज करा. केल्यानंतरही पोलीसवाले 34 मध्ये नोटरी वकिलांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. सावित्रीबाई जोशी म्हणून नांदेडची एक महिला नोटरी वकील, त्यांना 2 दिवस लॉकअप झाला. म्हणजे कायदा आहे, सेक्शन 13 आहे, सेक्शन 13 बार आहे नोटरी वकिलांना. तो पोलीसवाल्याला गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. मग काय करायचं? मग जेव्हा सुरू केला 2010ची गोष्ट, 4-5 सिनियर वकील जमा झालो आम्ही. म्हटलं काहीतरी नोटरी वकिलांसाठी करायचं आपल्याला. तर मग संघटन उभं करू. संघटन उभं करण्यासाठी काही लोक जमा झाले आणि माफ करा, नोटरी वकील म्हणजे आज महाराष्ट्रात किंवा भारताची परिस्थिती आहे. हाजी अली, कधी गेले असेल आपण हाजी अली दर्ग्यावर, तिथं जसे बसतात भीक मागायला, माफ करा तसं त्या नोटरी वकिलांची आपली गरज झालेली आहे. आपली गरिमा उंचावण्यासाठी महाराष्ट्र गोवा नोटरी असून संघटनेने एक बेडा उचलला. 2013 मध्ये असे गुन्हे दाखल होत होते. पोलीस महासंचालकांना आमचं संघटन भेटलं आणि सेक्शन 13चा बार काय असतो त्यांच्याकडून आम्ही GR काढला. या संघटनेला एवढं मोठं यश आलं. हा इंग्रजीमध्ये आहे 5/3/2013 चा. मी त्याचं भाषांतर मराठीमध्ये केलेलं आहे. पोलीस महासंचालक मुंबई नोटरी कलम 13च्या कारवाई कडक पालन करणे. तुमच्याकडे आहे का? कोणाकडे आहे दिया? आहे का? हो नाही काहीतरी म्हणा, इथं तरी बोला. नोटरी समक्ष केलेले विलपत्र, अटेस्टेशन वगैरे बाबतीत
स्वतःचा वैयक्तिक फायदा मिळवणे किंवा स्वतःच्या सिद्धार्थ वृत्तीने प्रेरित होऊन पक्षकारातर्फे नोटीस समक्ष खोटे आरोप करून फिर्याद दाखल करणे आणि पोलिसांमार्फत अशा फिर्यादी घेऊन नोटीसची धरपकड करणे अशा गोष्टी घडल्या आणि परिणामी नोटरीची समाजात मानहानी करण्यात आली व त्याबाबत नोटरी असोसिएशन महाराष्ट्र गोवा नुकतीच येथे नोंद करण्यात आली आहे. हा 2013चा परिपत्र. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष नोटरी कलम नंबर 13च्या कारवाईकडे वेधून घेण्यात येत आहे. या कारवाईप्रमाणे नोटरीद्वारा ऍक्ट निर्धारित कर्तव्य करण्यासाठी किंवा काही कार्य कायद्याने निर्धारित करणे हा स्वतःचा कर्तव्याचा एक भाग आहे असे समजून करण्यात आलेल्या नोटीस कृत्याला नोटरी ऍक्ट कलम 13 प्रमाणे कायद्याचे संरक्षण देण्यात आलेले आहे. आणि अशा घटनांमध्ये नोटरी ऍक्ट 13च्या कारवाईप्रमाणे केंद्र किंवा राज्य सरकारामार्फत विशिष्ट सत्ता ज्यांच्या सोपवण्यात आली आहे अशा अधिकाऱ्यामार्फत नोटीसमोर फिर्याद होऊ शकते. तर तिसरा जो कॉलम आहे सर्वांनी बात एकदम लक्ष देऊ नये का. पोलीस महासंचालक त्या कॉलममध्ये लिहितात वर निर्देश केल्याप्रमाणे नोटरी ऍक्टची कारवाई ध्यान घेता ह्या पत्रकारामार्फत सर्वांना सूचना देण्यात येत आहे की नोटरी मार्फत करण्यात येणाऱ्या कोणत्याही नोटीस कामासाठी जर कोणती फिर्याद तक्रार आली तर त्या संदर्भात कोणती पण कारवाई करण्याचा हक्क फक्त सरकारच्या कायदा विभागाला आहे. पोलिसांना नोटरीच्या कामासंबंधात कारवाई करण्याचे अधिकार नाही. असे अधिकार सरकारच्या कायदा विभागाला आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये नोटरी ऍक्ट कलम 13च्या कार्यामध्ये उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे निश्चित केले जाईल. तसेच या सूचनेचे पोलीस स्टेशन कक्ष सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जाण देणे व पोलीस महानिर्देशकाच्या हुकुमाप्रमाणे सूचनाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. आता सेक्शन 13 आलं, 12 आहे आपल्याला. मग काय तुम्ही ताजमहल नोटीस करून देणार पैशासाठी. मी सर्वांना एक नम्र विनंती करतो, ज्यांची वकिली चांगली चालली आहे, ज्यांची वकिली चांगली चालली हात जोडून मी नम्र विनंती करतो त्यांनी त्या नोटरी वकिलाच्या शिक्क्याला हात सुद्धा लावा. कारण काय सांगतो, तुमची गरिमा, तुमचा स्टेटस, नोटीसचं स्टेटस 10 वर्षापूर्वी काय. महाराष्ट्र गोवा नोटरी संघटना फक्त नोटरीच्या एस्टेटसाठी मरमर करते, धडधड करते. त्यांची गरिमा उंचवण्यासाठी जे काही करायचं ते विधी विभाग असू द्या, दिल्ली असू द्या, दिल्ली हलवून सोडली. मित्रहो, मी साक्षीसाठी गेलो, एव्हिडन्ससाठी. कोर्टात माझा एव्हिडन्स होता. आता कोर्टाच्या समोर आपली वकील असतात क्रॉस घ्यायला. तर नोटरीमध्ये ही भावना या नजरेने वकील, सिनियर वकील लोक जे असतात ते बघतात. अध्यक्ष साहेब, त्यांचा क्रॉस 1-1.5 तास चालले. नियमानुसार केलेली नोटरी. कोर्ट माझ्या फेवरमध्ये क्रॉसच्या वकिलांना म्हणतो, नोटरी वकिलांचं काय देणार घेण्याची स्वाक्षरी, 2 साक्षीदार, नियमानुसार त्यांनी आपण नोटरी करून दिली. वकील नोटरी वकिलांचं काहीच नाही, तुम्ही जास्त विचारू नका. पण क्रॉसचे वकील थांबायला तयार, कारण स्टॅम्पपासून सुरू होतो सर्व गोष्टी. झालं, साक्ष संपली. मला जरा बरं वाटलं. मी खाली आलो विटनेस बॉक्समधून. मला वाटलं मला एक पर्सनल विचार होता. विचारा होती साहेब. तर मला आतापर्यंत माझ्या बघण्यात तरी आलेलं आहे की कोणीच नोटरी वकिलांची बाजू घेतलेली नाही. पण मला फार बरं वाटलं. धन्यवाद साहेब. अहो वकील साहेब, नोटरी वकिलाचा व्यवसाय म्हणजे आगीवर बसणारा व्यवसाय. कसं काय साहेब, मी पण नोटरी वकील होतो, माझ्यावरही 2 गुन्हे झाले. सांगायचं का, अभ्यास करा. म्हणजे इथे सर्व
महिला मंडळ जास्त दिसते. वकील पती जो घरी असतात, दिवसभर कसं किती 10, 15, 20, 25 खिशात जमली की महिला वकिलांनी बरं वाटतं, पती ते खुश होतात. कायद्याचा ज्ञान नोटरी ॲक्टचा अभ्यास करूनच दस्तावेज असतात. कृपा करून म्हणजे खरोखर अक्षरशः मी सांगतो, नोटरी वकील 6 महिने जेलमध्ये होतो. त्याच्यासाठी संघटनेचे भाग पडतो. आणि आता हा फार लहान आहे. समजा एखादा वयस्कर कोणी वकील असेल आणि तो चांगला वकील विधितज्ञ असतील आणि त्याच्या एखाद्यावर गुन्हा दाखल झाला असेल, उद्या पेपरमध्ये आलं अमुक अमुक वकील साहेबावर गुन्हा दाखल झाला, तोच त्यांचा मुलगा बापाला म्हणेल, असे कित्येक प्रकरण घडलेले आहे. बाबा क्रिमिनल लॉ आहे, वकिलावरही गुन्हा दाखल होता. ही वस्तुस्थिती. आपण नवीन आहात, जोश आहे, चांगली गोष्ट आहे. बॅड डेट माहिती आहे का? बॅड डेट आलं का? तिथे ध्यानी नोटरी म्हणतात सर्वांच्या. बॅड डेटच्या त्या दस्तावेजाला कृपा करून हात लावून. हा प्रत्येकाचं प्रोफेशन आहे. घरी मरता याच्यामध्ये रिटायरमेंट नाही. तुम्ही मरता घरी कोणी शपथपत्र पलंगावर असतील आणि नोटरी वगैरे शपथपत्र घ्यायला तसं मारला की पैसे देऊन मरून जासाल. बॅक डेटच्या याला हात लावू नका. दुसरं मुळात इंटरकास्टच्या शपथपत्राला तर हातच लावायचं नाही. पैसे भरपूर भेटतात. ज्यांची जेलमध्ये जाण्याची तयारी आहे त्यांनी बिनधास्त शपथपत्र करायचं. बिनधास्त. काय हो, कसं होणार? आवाज येत नाही? वाढवा. माझी तर आवाज चांगली आहे. हा, आता येते का? आता येते का मॅडम? इथे या ना, समोर येऊन बसा. आहे खुर्ची. सांगायचा उद्देश असा. आले का? धन्यवाद. मग काय बँडेजची करता? हा, नका करू. इंटरकास्ट याच्यासाठी नका करू. एक जोडपा तुमच्याकडे शपथपत्र करण्यासाठी येईल. तो अधिकार आहे आपल्याला. पण त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाले फॅमिली कोर्टामुळे हे पडत, तर ते अमेंडमेंट मी अध्यक्षाकडे पाठवतो. ते सर्क्युलेट करतील. त्याचा अभ्यास करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक इंटरकास्ट असं लग्नाचं शपथपत्र एका नोटरी वकील साहेबांनी केलं. छत्रपती संभाजीनगर. ओ मॅडम ऐका ना, फक्त लांबून आलोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नोटरी वकील साहेबांनी इंटरकास्ट मॅरेजचं शपथपत्र केलं. आणि 8 दिवसानंतर त्या मुलीने सर्वांस सुसाईड केला. गुन्ह्याचा तपास तुमच्या इस्टॅम्पहून सुरू होतो. त्यांनी घेतलं असेल 4,000 5,000. त्या नोटरी वकिलावर गुन्हा दाखल झाला. सॉरी, नंदुरबार नाही, सिंधुदुर्ग. छत्रपती संभाजीनगर ते सिंधुदुर्ग 650 किलोमीटर. 650 किलोमीटर. त्या वकील साहेबांनी मला सांगितलं असं झालं. योगायोगाने बरेच IPS अधिकारी मित्र असल्यामुळे बरेच गोष्टी वरच्यावर होऊन जातात. सन्मान्य आयजी मनोज लोहिया कोल्हापूर माझे बॅचमेट होते. त्यांना मी बोललो. मग ते आले. स्टेटमेंट जिकडं तिकडं झालं. आता इथं 20/30चे डॉक्युमेंट होतात का? खरेदी खत होतात का इथं 20/30चे?
तुम्ही करता का? 20/30चे डॉक्युमेंट कोण करता? नाही, असं ना करता म्हणजे असं घाबरायचं कारण नाही. करता का? महाराज मैं नंदेड़ से हूँ, बड़ी पवित्र भूमि से आया हूँ, गुरु गोविंद सिंह जी की. आता 20/30 करायचे, पण आम्ही काय डोकं लावलं, त्याच्यात एक लाईन शेवटी टाकायची. लिहिता का? लिहा. लिहून देणार वरील दस्तावेज, वरील मजकूर हा लिहून देणार व लिहून घेणार यांच्या सांगण्यावरून करण्यात आलेला आहे. या दस्तावेजाची सर्व जबाबदारी लिहून देणार, लिहून घेणार व 2 साक्षीदार असतात. नोटरी, वकील व टंक लेखक हे जबाबदार राहणार नाही. खरेदी खत टायटल नाही टाकायचा, करारनामा टाकायचा. कारण आपल्या नोटरी ऍक्ट मध्ये एनी एग्रीमेंट करू शकतो. वरच्यावरी नोटरी करायची नाही. 25 रुपीजचे तिकीट मॅन्डेटरी आहे आपल्याला, पण ते नोंदवून घ्यायचं. लिहून देणार, लिहून घेणाऱ्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या, अंगठे घ्यायचे, थंब घ्यायचे, सर्व गोष्टी. ज्या गोष्टी आणि हिब्बानामा माहिती आहे का तुम्हाला? मुसलमानाचा हिब्बानामा असतो. हिब्बानामा माहिती? गिफ्ट डीड. त्या हिब्बानामामध्ये फक्त तुमच्या 100 रुपयाच्या बॉन्डवर करोडोची प्रॉपर्टी म्युटेशन होऊन जाते. ते फार बघून करायचं. त्याच्यामध्ये बरीच नोटरी वकील आमचे जेलमध्ये गेलेले. त्याच्यासाठी संघटनेने सेक्शन 13चा वार घेऊन मग हळूहळू काम केलेलं आहे. मित्रो, खरं तर आज मला नागपूरला जायचं होतं. मी नोटरी करत नाही, पण संघटनेसाठी मी 80% खिशातून पैसे घालतो. याच्यासाठी एक अनुभव असा आला. हा अनुभव कुणावर येऊ, कोणत्याही वकिलावर येऊ. आयडेंटिफाईड वकील जो कोण करतो तो आपला मित्र आहे का शत्रू आहे? विश्वास कागदावर करा, कुणावरही करू नका. एक भाडेकरारनामा एक वकील साहेबांनी केलं. रेंट एग्रीमेंट नोटरी वकिलांना करता येत नाही. बॅकडेट. नोटरी वकिलांचे दोन्ही मित्र, मालक सुद्धा वकील, लिहून घेणाराही वकील, साक्षीदारी दोन्ही वकील, म्हणजे 5 वकील त्याच्यावर. आता विश्वास कोणावर करायचा? वकिलावर. आपल्या वकिलावर विश्वास नाही करायचा. त्यांनी सांगितलं की बाबा मला इंटरनेटसाठी थोडं मागच्या डेटमध्ये मारून द्या. पैसे न घेता मित्र म्हणून तो रेंट एग्रीमेंट सिरियाच्या सिव्हिलिजनकडे एक फ्लाईटचं मॅटर होतं. त्या मालकाच्या फेवरमध्ये ते त्यांचं जजमेंट झालं होतं. बेलीफ गेले तिथं पदेशन घ्यायला. तर त्या हुशार वकील साहेबांनी ते रेंट एग्रीमेंट तिथं दाखवला की अमुक अमुक इथं 1 वर्षापासून इथं राहतो. आता कारण ते सिनियर सिव्हिलिजन कडे होतं, ते PDJ कडे आलं. नाही काय तर PDJ साहेबांकडे आलं. बोर तर होईना झाले ना, थोडं टाईम देऊ शकतो. PDJ साहेबांकडे आलं. आता PDJ साहेबांनी हा वकील माणसांनी तो रेंट एग्रीमेंट तिथे दाखल केला. त्या वकिलांना बोलवलं, सबरजिस्ट्रारला बोलवलं आणि नोटीस काढली नोटरी वकिलाला.
त्या नोटरी वकिला काय, त्या वकिलावर काय भीती तो सांग. तुमच्या अंगावरची शाळे नाही येणार तुम्हाला सांगा. त्याचा 1.5 वर्षाचा मुलगा निमोनियामध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट होता. त्यांना हे प्रकरण काही माहीतच नाही. सिरियस आई वडील, वकील साहेब नेहमीचे, वकील साहेबांचं कुटुंब त्या मुलाला वाचण्यासाठी धडपड करतात. तर बेलीवाला नोटीस द्यायला वकील साहेबांना, वकील साहेबांना. आता वकील साहेबांनी विनंती केली, असा माझा मुलगा फार सिरियस आहे, मी जर नोटीस घेतलं तर मला हजर व्हावं लागेल. तर ओके ठीक आहे म्हणून जसं आपण करतो. तो बेलीफ साहेब गेले. कोर्टानं बेलीफ साहेबांना कोर्टामध्ये बोलवलं. जर ही नोटीस जर तुला तामील झाली नाही, तुला डिसमिस करून टाकू. आता ते वकील साहेब दवाखान्यात केव्हा येणार केव्हा जाणार, हॅलो, केव्हा येणार केव्हा जाणार. तो रात्रभर बेलीफ त्याच्या घरात, वकील साहेबांच्या घरासमोर उभा होता. सकाळी जेव्हा 6 वाजता वकील साहेब दवाखान्यात आले, त्या बेलीफनी नोटरी वकिलाचे पाय धरले. साहेब ही नोटीस घ्या. आता ते वकील साहेबांनी घेतलं. कोर्टासमोर गेले. एक तर नोटरी पॅकेट मध्ये रजिस्टर्ड नाही, साक्षीदार वकील, देणारा वकील, घेणारा वकील, भाडे करारनामा तुम्हाला करता येत नाही. कोर्टाने विचारलं, सन्मान्य वकील साहेब, आपल्याला भाडे करारनामा करता येते का? नवीन नोटरी वकील होते तुमच्यासारखे, कायद्याचा ज्ञान नव्हतं, त्यांना हे माहीतच नव्हतं की भाडे करारनामा करायचं की नाही करायचं. आता वकिलाची पंचायत झाली. आता वकील कसा असतो, ज्याची प्रॅक्टिस 10 वर्ष झाल्यानंतर नोटीसचं लायसन्स भेटते, किंवा भगिनी असतील तर 7 वर्ष हे कॅटेगरी. वकिलांना काही सांगता आलं नाही. त्यांनी इस्टोनला सांगितलं शोकात नोटीस इश्यू करा. वकील साहेब उभं, मुलगा दवाखान्यात मृत्यूशी झुंज देतोय. त्याने वकील साहेबांनी कोर्टाला विनंती केली, नोटीस इश्यू घेतली की मला 1 तासात याचं उत्तर द्या. वकील साहेब उठले, मला माझ्या मुलाची फार परिस्थिती फार वेगळी आहे, तो असं 10 दिवसापासून ॲडमिट आहे, माझं सर्व कुटुंब दवाखान्यात आहे. कोर्टाने सांगितलं, वकील साहेब आता तुमच्यावर विश्वास कसा करायचा. लगेच रजिस्ट्रारला बोलवलं कोर्टात, आणि सर्व वकील उभं तमाशा बघू. सर्व वकील उभं हसत तमाशा बघत होते. रजिस्ट्रार आले. कोर्टाला विचारलं. कोर्टाने सांगितलं की या दवाखाना अमुक या वकील साहेबांचा मुलगा ऍडमिट आहे की नाही ते खात्री करा. केली त्यांनी. खरोखरच त्या वकील साहेबांची मुलाचे फार एकदम तब्येत चिंताग्रस्त होती. रजिस्ट्रारने हो आणि येऊन सांगितलं खरोखर. 2 महिन्याची तारीख देऊन टाकली. वकील साहेब आले. धाडधाड कोर्टात काढली. ही पाळी तुमच्यावर येऊ देऊ नका. पैसे भेटतात, पैशासाठी कायदा तोडू नका. मग त्या वकिलामध्ये आणि गुंडामध्ये फरक काय राहणार. जो कायदा तोडतो तो वकील होऊ शकतो का. अगोदर आपण नोटीसच्या अगोदर ॲडव्होकेट आहात, वकील आहात.
सन्मान्य नोटी वकील बंधू भगिनींनो, 2021चा बिल नोटरी ऍक्ट 2021. आता इथं किती सिनियर वकील आहे मला माहित नाही नोटरी वकील, पण नवीन वकिलांना एक असा घातक बिल येणार होता 2021ला की ज्यांची 15 वर्षाची प्रॅक्टिस आहे झाली असेल त्यांना रिन्युअल देणार नव्हते. म्हणजे आपण नवीन नोटरी वकील बसलेत ना त्यांना फक्त 5 वर्ष देणार होते, नंतर पुन्हा रिइंटरव्ह्यू. योगायोगाने मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे लीगल अध्यक्ष आहे. किरण रिजिजूजी आणि 11 खासदारांना मी घेऊन गेलो, तत्कालीन विधी मंत्री, त्यांना बिल पारित करायचे. मी इथं काय राजकारण आणत नाही, पण का संघटने आणि त्या पार्टीमुळं अडीच टाइम दिला रिव्ह्यूनं, 2.5 तास चर्चा झाली. 2.5 तास रिव्ह्यू म्हटले वरून आदेश आहे लोकसभेमध्ये बिल पारित करायचं आम्हाला. मी म्हटलं साहेब आमचा वकील 40 वर्ष 30 वर्ष प्रॅक्टिस करून 10 वर्ष नंतर त्याला लायसन्स होतं. 15 वर्ष म्हणजे तो झाला असेल 55 वर्षाचा. तुम्ही या म्हातारा वयात त्याला जर त्याचं घरदार नवीन नोटरी वकील असेल त्याला 5 वर्ष लागतात, या म्हातारपणी तो जाणार कुठं हे त्यांच्या लक्षात आलं. भारताच्या इतिहासात पहिल्या वेळेस लोकसभेमध्ये जो बिल पारित होणार होता तो लोकसभेमध्ये न जाता महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या परिपत्रकावर त्यांनी हे लिहिलं. महाराष्ट्र ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अध्यक्ष महाराष्ट्र गोवा नोटरी असेल इनका हम निवेदन स्वीकार करते हैं और ये बिल रद्द करते हैं. म्हणजे आपण विचार करू शकत नाही. मी नोटरी कारण तो अनुभव असे आल्यानंतर आम्ही ठरवलं की जात पात दूर आपली जात नोटरी, आपला समाज नोटरी, या नोटरी वकिलांसाठी काही करायचे म्हणून मी पूर्ण भ्रमण करत असतो. जिथे नोटरी वकिलांचा कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर मी पोहोचणारे संघटनेचे आमचे पदाधिकारी प्रवक्ते आहेत आमचे शंकरराव वानखेडे पूर्ण टीम. मित्र या 14,633 मध्ये त्या मसुदा समिती मी होतो. कारण हे जे नोटरीचे जे लायसन्स आले महाराष्ट्रात ते दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार होते, पण मी विनंती केली आणि त्या मार्फत आज तुम्ही इथं बसलेले जिथेही नवीन नोटरी वकील दिसलेले आहेत ते फक्त ते संघटनेच्या याच्यामुळे बसलेले. मी इथे काही स्तुती करायला आलो नाही, मला गरज सुद्धा नाही. फक्त अनुभव आपल्या नोटरी वकील बंधू भगिनीवर काय अन्याय होऊ नये म्हणून 24 तास मरमर करणारी ही संघटना आहे. अध्यक्षांनी मला ज्यांचे COP नाही आले त्यांची यादी दिली. विधिमंत्रीशी बैठक करून 2 वेळेस काय होतं वकील आहात, कधी कधी मला तर फार असं वाटतं वकील झालेच का त्या शपथपत्रामध्ये अफिडेव्हिटमध्ये बरं कोणाकोणाची COP नाही आली तर का सर्वांची आली नाही आली. अफिडेव्हिट ताई तुम्ही अफिडेव्हिट जाऊन चेक करा. आता तुम्ही देता टायपिंगवाल्याकडे नो क्रिमिनल केस च्या ऐवजी टायपिंग ONE आलं 1 क्रिमिनल केस. काय करावं? किती वाईट वेळ आहे. तुम्ही शपथपत्र वाचत नाही आणि ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ते स्वाक्षरी करतात आणि मग तिथं होणार कसं काम? हे अध्यक्ष
हो अध्यक्ष, ज्यांचे COP शपथपत्र चेक करायला सांगा. असे जे तुम्ही पाठवलेले 12 वकिलांची तशी शपथपत्र आहे. एक झालं. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय काय चाललंय, कोणकोणते प्रश्न आहेत, पण सर्व प्रश्न माझ्या डोक्यात आहे. तुम्ही काही विचारू नका, तसं उत्तर देतो. दुसरं, एक झाला भाडेकरांनामा, एक झाला हिब्बानामा, तिसरं एक लग्न. ध्यान बघून काम करा. पैशाच्या मागं जाऊ नका. आणि दुसरी एक हात जोडून नम्र विनंती करतो, एक रेट फिक्स करा. नोटरी वकिलांचं एक रेट फिक्स करा. समजा वकील साहेब हे नोटरी आहेत, त्यांनी सांगितलं 1000 रुपये, तो पक्षकार गेला नाही, बाजूला जाईल ताईकडं, त्यांच्याकडे केलं नाही. लोक पैसे देतात, तुम्ही घेत नाही. तुम्हाला भाजीपाला घ्यायचं असतं 500 1000, आपण संध्याकाळी घरी जाऊन काय ते तसं करू नका. आणि गरिबा जी आहे, एक हायकोर्टाचा वकील समजा 1 वर्षाचा, तो गेला कलेक्टर साहेबांकडे, आणि 25 वर्षाचा नोटरी वकील गेला. नोटरी वकिलांचं व्हिजिटिंग कार्ड अगोदर गेलं आणि 1 वर्षाच्या हायकोर्टाच्या वकील साहेबांचं कार्ड नंतर गेलं. सन्माननीय कलेक्टर साहेब नोटरी वकिलांना विचारले, वकील साहेब या, आपल्याला ही गरिमा ही उंचवायची. याच्यासाठी योगायोगाने 9 ऑगस्टला 5वी कॉन्फरन्स होत आहे. आपली भारताच्या इतिहासात कोणत्याही संघटनेला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कधी लाभले नाही. ही गौरवाची बाब आहे महाराष्ट्र संघटनेसाठी की मुख्य न्यायमूर्ती मला लॉर्ड श्री वराडे साहेब, CJI मुंबई ढेरे मॅडम, असे सर्व मिळून कमीत कमी 11 न्यायाधीश तिथे येणार आहे. आता तुम्ही त्या न्यायाधीशांसाठी आणि नोटरी वकिलांसाठी तुम्ही लोक येणार नाहीत, मला माहिती. म्हणून विधिमंत्रीला बोलवलं. तुमचे जे काही प्रश्न असतील समोरासमोर आपण करून घेऊ. अर्जुन मेघवाल साहेब विधिमंत्री ते येणार आहेत, किरण रिजिजू येणार आहेत. आता मी पण थकलो, कारण ड्राईव्ह करत आलो समोर घेऊन. आता काय काय विचारायचं विचार, काय आहे का डोक्यात? आपण सुद्धा नवीन नोटरी वकील आहे, कशाला या वया नका, खरंच सांग, चांगली गोष्ट आहे. पण आपलं मार्गदर्शन हवंय. नवीन नोटरी वकिलांना आपण मार्गदर्शन करा, ही नम्र विनंती. आणि महिन्याला कार्यशाळा घ्या ना, काय जाते अध्यक्ष, कुठे गेले सुरू कार्यशाळा घ्या. काय लग्न झालं का? कुणाला विचार, पाणी पी. Sir, I want to enlighten all of us about the procedure after obtaining the certificate of COP मिळाल्यानंतर ज्यावेळेची जी प्रोसिजर, माझ्या माहितीनुसार की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आपल्याला ती रजिस्टर करावी लागते COP मिळाल्यानंतर. तर ती प्रोसिजर आहे ना, ती सर तुम्ही थोडक्यात समोर सांगितले असते की बरं पडले असते, कारण की प्रोसिजर बऱ्याच मुलांना माहिती नाही आहे की सिक्के स्टॅम्प सील कसे घ्यायचे आणि कशा पद्धतीने ते. धन्यवाद, समजलं. सन्मान्य मित्रो, खरं तर फार जिम्मेदारीने सांगतो, मुंबई हायकोर्टात एक नोटरी वकिलांच्या बाबतीत काहीतरी प्रोसिडिंग होती. त्याच्यासाठी हायकोर्टाने फक्त महाराष्ट्राच्या स्टेटच्या वकिलांसाठी, फक्त महाराष्ट्राच्या वकिलांसाठी ते इन्स्पेक्शन ठेवलं होतं. आपल्याला माहीतच नाही, जे इन्स्पेक्शन तुम्ही करता ते सेंट्रल गव्हर्नमेंटला ते पाहत सुद्धा नाही, नोटरी सेल भारत सरकार ते पाहत सुद्धा नाही.
नोटरी सेल फक्त ते पाहते जे 1 जानेवारी ते 7 जानेवारी पहिल्या वीकमध्ये, 1 ते जानेवारी पहिल्या वीकमध्ये जो आपण आढावा म्हणजे एवढे नोटरी झाले आपले रजिस्टरचे जे सर्टिफिकेट ते पाठवायचं असतं त्याच्यावर तुमचं रिन्युअल होतं. हे फार जबाबदारीने सांगतो. आलं लक्षात? पण ऐकून घ्या, PDGA कडं याच्यासाठी ऍप्लिकेशन करायचं की तुम्ही तिथे इथं नोटरी करता, तुमचा जुरिडिक्शन आहे, नोंद करणे याच्यासाठी गरजेचं आहे. उद्या जर तुमचे डुप्लिकेट शिक्के झाले, मॅडमचं नाव काय? नाव काय आपलं? खेळकर मॅडम नाव तिकडचे आहेत काय? परली बीडचे आमच्याकडे बस. खेळकर मॅडम PDGA कडे याच्यासाठी करायचं की बरेच डुप्लिकेट शिक्के बाजारात तुमच्या ज्या दिवशी नोटरी झाली तुमच्यापेक्षा आपले भारी एजंट जे असतात ते डुप्लिकेट नोटरी शिक्के बनवून घेतात. मग काय करायचं याचं वाटण्यासाठी दर 6 महिन्याला पोलीस स्टेशन जुरिडिक्शन असतं तिथं जाऊन एक ऍप्लिकेशन देऊन टाकायचं. माझा बिफोर मीचा हरवला, माझा अटेस्टेशन हरवला, जे जे शिक्के असतात ते हरवले. जे डुप्लिकेट लोक करतात तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता ह्या गोष्टी. आणि दुसरं फक्त गव्हर्नमेंट म्हणजे हायकोर्टाचं शपथपत्र असेल, कोर्टाचं शपथपत्र असेल किंवा गव्हर्नमेंटचं कोणी शपथपत्र असेल फक्त त्यावर बिफोरली मारा आणि एक अटेस्टेड बायचा शिक्का एक बनवून घ्या. अमेंडमेंट आले तसे आणि बिफोरच्या शिक्क्यावरती अटेस्टेड बाय शिक्का मारायचा देऊन टाकायचा. म्हणजे बिफोर म्हणजे काय याच्यासाठी समजा या मॅडम दुबईमध्ये असतील आणि आले असतील, आपण काय डुप्लिकेट ओळखपत्र आणले असतील या मॅडम, एखादा करारनामा केलं असेल, अरे हे तर दुबईमध्ये आहे, घेणारे हे मॅडम करारनामा यांच्यासोबत. नंतर ते दुबईहून आल्यानंतर यांच्या दोघांचं काय वाईट होतो ती तिथून बोलते करून घ्या, मी तुझी बहीण आहे, मावशी आहे, दमकर. पण जेव्हा व्यवहार डिस्प्यूट होतो तेव्हा नोटरी वकिलाला प्रॉब्लेम येतो. मग बिफोर मी तुम्ही शिक्का मारला तिथं दुबईमध्ये गुन्हा सिद्ध झाला ना, अटेस्टेड बाय संपला विषय. या टेक्निकल गोष्टी आहेत पण हे जास्त अडॅप्ट करू नका, सिन्सिअरली काम करा. बोला अजून कोणाला? तुम्ही एकटे समोसे खायले, आम्हाला भूक लागली नाही का? या वकील साहेब या, वकिलाने उभं राहून बसा. सर आपण सांगितलं की भाडेकरार नोटरी करायचं नाही आहे, पण मग लिव्ह लायसन्स नोटरी केली तर चालेल का? टायटल करायचंच नाही आहे का? फक्त दुय्यम निबंधकालाच अधिकार आहे भाडेकरारनामा किंवा लिव्ह लायसन्स. आलं का लक्षात? आपण ते करू शकत नाही असा कायदा आहे. 11 महिन्याचं भाडेकरार 1 दिवसाचं नाही करायचं. 1 लाख रुपये 10 लाख रुपये भेटत असेल तर 100 वर्षाचं करा, काय विषय नाही. माईक जाऊन घ्या मग. म्हणजे आतापर्यंत असं बघण्यात आलेलं आहे की बरेच नोटरी हे 11 महिन्याचं भाडेकरार हे करून देत आहेत नोटरीज, आणि अबाव 11 मंथ असेल तर ते रजिस्टर्ड केलं जातं, असं म्हणजे चालू आहे. नॉलेज नाही, अभ्यास नाही, त्याच्यामुळे हे घडते. एखादा काही आपल्या कोर्टासमोर गेलं तर तुमचं लायसन्स रद्द होऊ शकते. हे समजू नका नोटरीचं लायसन्स रद्द होईल, तुमची जी विधीची पदवी आहे ती पण रद्द होऊ शकते. म्हणजे 11 महिन्याचा करार पण हे करायचंच नाही, 1 मिनिटाचाही नाही करायचं. बरं. आणि केअरटेकर ॲग्रीमेंट असेल त्याच्यामध्ये ते पण नाही ना? हॅलो काय? केअरटेकर ॲग्रीमेंट, केअरटेकर ॲग्रीमेंट म्हणजे कशाने केअरटेकर घ्यायला? केअरटेकर मीन्स कसं की हे बघा, एक लक्षात घ्या, लक्षात माझ्या मजकूर काय आहे ते समजून घ्यायचं जरा. अच्छा हां
त्या काय सेक्शन 30चा अभ्यास करा, सॉरी आपलं नोटरी ॲक्टचा 1952चा अभ्यास करा. नोटरी कायद्यामध्ये काय काय तरतूद दिली आहे त्या हिशोबाने काम करा. आता दुसरं एक सांगतो, अजून सांगायचं काय राहिलं का शंका? हा सर, आणखी मला हे विचारायचं, हॅलो, हां की आता जे गव्हर्नमेंटने सांगितले की कुठलाही अफिडेव्हिट असो किंवा काही असं त्याला 500चा स्टॅम्प पेपर वापरायचा आहे, तर ते 500वरती बनवलं असेल तरच आम्ही त्याच्यावरती नोटरी करायचं आहे की कसं म्हणजे? बिंदास कायद्यावर साध्या कागदावर करा, पण ते रजिस्टर्ड करा. नाही नाही, पण आता जे शाळेचे किंवा कॉलेजची मुलं असतात ते काय 500वरती एवढं बनवत नाही, अफिडेव्हिट 100वरतीच बनवून आणतात. मग ते आम्ही नोटराईज करायचं का? हे बघा, आपल्याकडे ठीक आहे एक्झिक्युट झालेले आहे, तो 500 रुपयाचे बाउंड आहे, त्याचे पैसे मॅटर शपथपत्र ते आपण रजिस्टर करून द्यायचं. आता ते एक्झिक्युट झालेलं आहे, साध्या पेजवर करू शकता. जे गरीब होत करू असतील त्यांनी साधं करून आपलं रजिस्टर करून द्यायचं. आणि विद्यार्थ्यांना जरा सांभाळा, विद्यार्थ्याकडून जास्त पैसे घेऊन जाऊ नका कुठं. दुसरं काय गरम गरम समोसे बरेचसे नोटरी वकील आम्ही पाहिले, असं म्हणजे बरेचसे नोटरी वकील आतापर्यंत आम्ही पाहिले आहे ते रिसिप्ट घेतात आणि सिग्नेचर करतात ॲप्लिकेंटची, पण बरेचसे वकील असे आहेत की ते रिसिप्ट असतात तर पावती मेंटेन करत नाही. मग याच्यामधला जरा डिफरन्स आम्हाला सांगितला असता, म्हणजे निवडणूक वकिलांना ते एक तर वकिलांनी हा प्रश्न विचारला, जेव्हा तुम्ही नोटरी आहात ना, आहेत ना, म्हणजे 10 वर्ष झाले असतील ना कमीत कमी, 7 वर्ष. ते विचारत नाही मी, मला लास्ट 15 years 15 वर्ष काय करा साहेब. ठीक आहे, चांगली गोष्ट नाही, एक मजेचा मस्त आहे बिलकुल नाही. दिसत मी असं फ्रेंडली असं बोलतोय कारण तुम्हाला चेहरा फार बोलका आहे. मी फिल्म सेन्सर बोर्डाचा मेंबर आहे, मी चेहरे पाहत असतो आणि अशाच काही वकिलांना मी ब्रेक दिलेला आहे. मी आता कोण कोण हिरो हिरोईन झाले ते नाव सांगत नाही, नंतर बोलेल. काम केलेलं आहे मराठी. कारण कसं आहे की जी आपण फीस घेतो, आता काय मोठे वकील काय करतात, आपलं फीस घेतात 2000 पावती देत नाही. पण ते दिलं किंवा नाही दिलं, त्यांना घ्या म्हटलं तर द्यायचं, नाही द्या म्हटलं तर नाही द्यायचं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता इथं सिनियर वकील कोण आहे नोटरी? शर्मा सर नाही, सरांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, माहीत नाही द्यायचं असतं. तर सन्मान्य सिनियर नोटरी वकिलांना माहीत असेल का नाही मध्ये मला माहिती नाही. अटेस्टेशन ट्रू कॉपी सत्यप्रती असतात का? अटेस्टेशन सत्यप्रती आपण करतो मानकनू वगैरे, तेही पण रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. हा कायदा आहे. एका नोटरी वकील साहेबांनी असं समजू नका हे अनुभव सांगितले तर माझेच अनुभव म्हणून, मी अनुभव सांगतो सर्वांचे. एका 10 रुपयाच्या साध्या 10 रुपयाच्या मुद्रांकावर मजकूर होता विल डीड, मजकूर होता विल डीड. आता असेच आमचे मित्र आले, शर्माजी साहेबांनी फोन केला. आता शर्माजी साहेबचे सिनियर वकील साहेब जरा एक ट्रू कॉपी मारून देऊन टाका. त्या वकील साहेबांनी देऊन टाकली. आता ते मॅन्युप्युलेट करून फक्त त्या ट्रू कॉपीच्या शिक्क्यावर 100 करोडची जमीन म्युटेशन झाली. भावाचं भांडण होते घरगुती. या भावाने आईने मला विली देऊन 100 करोड, फार मोठा माणूस. आता काय झालं, तो भाऊ हायकोर्टात गेला. सातारा म्हणजे हा सातारा नाही, छत्रपती संभाजीनगर सातारा नावाचं पोलीस स्टेशन. तो गेला तिथं कोर्टात. सातारा पोलीस स्टेशन बरोबर तपास करत नाही. माझी आई जिवंत आहे आणि माझी आई म्हणती बिल्डिंग दिली नाही. हायकोर्टाने तास पोलीस कमिशनर छत्रपती संभाजीनगर तपास गेला क्राईम ब्रँचकडे.
क्राईम ब्रँचवाले लागले कामाला, ठका 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 ठका. आता ते क्राईम ब्रँचवाले तो वकील साहेब कुठे बाहेर गेले होते, त्यांना ट्रॅक करून हे करून त्याची फॅमिली सोबत हे सोबत त्यांना घेऊन आले पोलीस आयुक्ताला. बोल झाले का देशमुख? तर ते आले, मला माहीत झालं, मी गेलो. ठीक आहे ना, ट्रू कॉपी केली. आपण ट्रू कॉपी कशी करणार? ओरिजिनल पाहून सत्यप्रत करणार, कोण नोंद घेते? पण हायकोर्टाने स्पेसिफिक लिहिलं होतं की ही रजिस्टरमध्ये एंट्री नाही. असे काही दस्तावेज असतात ते आपल्याकडून चुकून होऊन जातात. त्या बिचाऱ्या नोटीस वकिलांची सनद दिली, ज्या पूर्ण घर ज्या सनदवर मग सुप्रीम कोर्टाकडून डायरेक्शन घेऊन त्यांना पुन्हा सनद आणून दिली. ह्या संघटनेने हे काम केले. बोला. इकडे आहे कायदेशीर गरजेचे आहे. पावती तुम्हाला जेव्हा रेकॉर्ड तुमचं इन्स्पेक्शन करायला जाते तेव्हा त्या रजिस्टरची नोंद, देण्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी आणि पावतीची देणार घेणाऱ्याची ज्यांची स्वाक्षरी ते टॅली होते, तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट आपलं क्लिअर भेटतं. आणि एखादी त्रुटी आली की संपला विषय. आणि नवीन नोटरी वकिलांना मी नम्र विनंती करतो, 7 महिने सांभाळा. हा प्रोड्युसर असतो बरं, एकही गडबड झाली पुढचे 5 वर्ष तुमचं लायसन्स देणार नाही. नम्र विनंती तुम्हाला. 7 महिने हे प्रोव्हिजन बरेच लोकांना माहीत नसतं. 7 महिने फक्त ऑब्झर्व करा, अभ्यास करा. पैशाचे मागे लागू नका, पैसा तुमच्या मागे येईल, हे लक्षात घ्या. बोला ते. बँड्रा फॅमिली कोर्टामध्ये मॅटर फाईल झाला होता आणि त्या बँड्रा कोर्टात त्या मॅटरमध्ये माझी क्लायंट कधीच गेली नाही. जरा जवळ घ्या. बँड्रा फॅमिली कोर्टामध्ये मॅट्रिक फाईल झाला होता, म्युच्युअल मॅरेज पिटिशन. तर त्याच्यामध्ये माझी क्लायंट कधीच गेली नव्हती त्या म्युच्युअल मॅरेज पिटिशनमध्ये. आणि तिला 7 की 8 महिन्यांनी माहिती पडलं की डिवोर्स झालेला आहे. किती थारगलच राहिलं आहे. मग ती माझ्याकडे आली की मॅडम असं असं झालं, मी तर कधी डिवोर्सला गेलीच नाही आहे. आणि तिकडे मग मी सगळ्यात पहिल्यांदा गेले, तिकडे सर्टिफाईड कॉपीज वगैरे सगळ्या काढल्या, त्याच्यात मी नोटराईज कॉपीज पाहिल्या. तर मी म्हटलं की हे कसलं व्हेरिफिकेशन केलं? ज्या नोटरी वकिलांनी केला हा खूप मोठा प्रश्न होता. चला त्याच्यात ते चुकले तर चुकले, पुढे सुप्रिटेंडची पण चूक होती, पुढे जज साहेबांची पण चूक होती. हा मॅटर एवढा मोठा झाला की जज साहेबांनी ताईचा प्रश्न फार सिरियस आहे, समजलं ताई मला. डायव्हर्स एक त्याच्यामध्ये हे होतं की ती लेडी मुस्लिम होती आणि त्यांनी जी दुसरी बायको केली होती त्या पर्सनने ज्याने म्युच्युअल हे घेतलं भानगडीतले, म्हणून तर हे सर्व प्रॉब्लेम व्हायला आपलं. ते फॅमिली कोर्ट ह्याच्यासाठीच केले ना सुप्रीम कोर्टाने. काय काय फॅमिली कोर्टामध्ये बँड्राला जी पद्धत आहे ना, नॉर्मली सुप्रिटेंडेंट जे त्यांच्या बाजूला बसलेले असतात जज साहेबांचं, ते करतात पण त्यांना बिलकुल वेळ नसतो. मग त्यामुळे ते मला म्हणतात की कोणाले की तुम्ही नोटरी करून आणलं तरी चालेल. मग ठीक आहे, नोटरीमध्ये आणलं, पण त्यावेळेस ते जे आयडेंटिफिकेशन होतं त्या मुलीचं, जे डिवोर्स घेणारी होती ती माझी क्लायंट नव्हतीच. तिच्या विवाहामध्ये डुप्लिकेट होती का? येस. ते तर सांगायलो ना, जास्त पैसे बॅक करा काहीतरी, असं नाही. कारण कसं आहे, 2 गोष्टी मी तुमच्या लक्षात आणून देतो. हिंदू ॲक्ट, मॉमडन ॲक्ट. हिंदू ॲक्टमध्ये जे मॅरेजचं प्रोव्हिजन आहे, गंधर्वविवाह, मंदिरामध्ये जाणे, अक्षता, लव्ह मॅरेज, नंतरची गोष्ट. दुसरं, मॉमडन लॉमध्ये पहिली बायको, हिंदू ॲक्टमध्ये तुम्ही जेव्हापर्यंत पहिली बायको तुमची डिवोर्स देत नाही, दुसरी बायको करू शकत नाही.
कॉमन लॉमध्ये ती मुभा दिलेली आहे. पण त्याच्यामध्ये बरेच अमेंडमेंट झाले म्हणून तर ते तल्लाक ते बिल याच्यासाठी चालला ना. आज किती मुस्लिम भगिनींना त्याचा फायदा झाला. अगोदर नवरे हे आता खाली फक्त आज घाबरायचे तर वेगवेगळे कार्यक्रम झाले. आलं लक्षात. तर कसे मुळात याच्यामध्ये कसे नोटरी वकील अभ्यासच करत नाही येतात का. आणि काय नोटरी वकील तर असं बदललो महाराज 4 रजिस्टर. मी गुन्हे दाखल केले, संघटनेने गुन्हे दाखल केले. मी ज्या नोटरी वकिलांसाठी त्यांना वाचू शकतो ज्यांनी काय हे क्राईम आहे संघटना त्या क्राईमला बिलकुल वरी येऊ देणार नाही म्हणून ती तुम्ही नोटरीच्या गरिमा त्याच्यामुळेच आली. 4 रजिस्टर झेरॉक्सवाल्याकडे, पानपट्टीवाल्याकडे, चहावाल्याकडे, बायको असेल तर बायकोकडे, दुसरी बायको असेल तर दुसऱ्या बायकोकडे. अरे खेळ लावला तू नोटरीचं. ते कदापि संघटना तरी कमीत कमी आपली बर्दाश्त करणार नाही. पण एवढं सांगू इच्छितो जेव्हापर्यंत ही संघटना जिवंत आहे, जेव्हापर्यंत मी अध्यक्ष आहे, जेव्हापर्यंत माझे हातपाय चालतील 24 तास मी नोटरी वकील बंधू भगिनीसाठी मरमर करणार आहे. समोसे खाल्ले तर मला बोलायला लागले. बरं बोला मला फार बरं वाटलं बरं का. अयोध्या साहेब तुमच्या लोकांमुळे एवढं कोणी बसत नाही नोटरी वकील. नमस्कार सर. एक ते रेड सील आणि ब्लू सीलमध्ये काय आपला डिफरन्स आहे? हा एक प्रश्न आहे. ब्लू सील कुठे ब्लू पण आहे ना, पण स्टार्टिंग वापरतो. अहो ते आपण क्रिएट केलेले कायद्यामध्ये फक्त रेड सील 25 रुपयाच्या तिकिटावर कॅन्सरचा स्टॅम्प याच्यासाठी मारायचा की दुसरे नोटरी वकील त्याचा उपयोग करून घेऊन कसा दस्तावेज फिरत जातो ना, दस्तावेज लिहून टाकून असतो. फक्त रेड सील मारायची. रेड सील आणि पण रेड पाहिजे त्याला, हे लक्षात घ्या. पण हे कॅन्सल बोलला ते कुठे कॅन्सलचा आता तुम्ही बोलला ते कॅन्सरचा स्टॅम्प मारायचं ना तिकिटावर. तो पण स्टॅम्प आपल्याला बनवून घ्यायचा. मग केले की नाही एखादा डॉक्युमेंट. जाऊ द्या तुम्ही चांगले घरचे दिसतात करू नको नोकरी. दुसरं बोलो ज्युरिडिक्शन जर आपलं आता माझं ठाणं आहे सर, तर मी राहते मांडुपला म्हणजे मुंबई आहे. तर जर मुंबईचं जर काय डॉक्युमेंट आपल्याकडे आलं ठाण्याला तर आपण करू शकतो का? 7 महिन्यानंतर एक्सटेन्शन एरिया आणि ते अप्लाय करायचा. अध्यक्षानं सांगायचं लवकरात लवकर संघटनेमार्फत ते करून देऊ. त्याला 7 महिने त्याला 7 ते 11 महिने टाईम आहे त्याला. नाही तुम्ही तर करूच नका. कशाला तुम्ही एकदम घरचं चांगलं दिसतंय कशाला नोकरी करायची काय लागलं ज्या. दुसरं कसं मी सांगितलं पण मी प्रत्येक बारमध्ये जातो कारण ऑल इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 18 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंत आमच्या गोव्यामध्ये होतो आणि त्या कमिटीच्या योगाकडून मी चेअरमन असतो. तर सर्वांना पण निमंत्रण देणं शक्य नाही. अध्यक्षाच्या परवानगी ज्यांना ज्यांना पाठवायचं तेव्हा पाठवा. पण महाराज एवढं सांगतो अमिताभ बच्चन पासून रेखा माधुरी जे असतील सर्व तुम्ही बाजूला पाहायला, सलमान खान, शाहरुख खान, तर प्लीज या, मोस्ट वेलकम. आणि एवढी संख्या मला पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात दिसली पाहिजे 9 ऑगस्टला. ही नम्र विनंती आहे माझी. बागा बसलेलं बनवून पण तुम्ही म्हणताय करूच नका, मग आम्ही ते तसंच ठेवून
नाही, माझा तुम्ही समजलं नाही तुम्हाला. मी काय माझं उत्तर काय, हे नोटरी म्हणजे काय, रिटायरमेंट लोकांचं काम आहे. ज्यांची वकिली चालत नाही त्यांनी नोटरी करावं. नाही एक सांगतो, का सांगतो, काय म्हणतो, नाही बिंदास आपण बोला. कारण याच्यासाठी हे बघा कसं असते, आपल्या प्रॅक्टिसमध्ये सर्व सुप्रीम कोर्टाचे जज होऊ शकत नाही, सर्व हायकोर्टाचे न्यायाधीश होऊ शकत नाही, सर्व उज्ज्वल निकम होऊ शकत नाही, सर्वच कितीतरी मान्यवर होऊ शकत नाही. पण ज्यांची खरोखरच आपल्या त्या नोटरी वकिलांना गरज आहे, मी तर करत नाही, मी त्या बाईकडे पाठवून देऊ, ती बसली बाई. तर आता 25,000चा गल्ला आहे, करा ना. तसं नाही, तुमच्या मागे येतील लोक, तुम्ही नोटरीचा बोर्ड लावला ना, रात्री 2 वाजता बेल मारतात. अरे खरंच तुम्हाला सर्व पंजाबच्या बारमध्ये गेलो मी, तिथल्या बारमध्ये मी पाहिलं नोटरी वकिलाने ते पंजाब गव्हर्नमेंटने दिवा लावून केलं. विचार करू शकतो का? पण तिथे निवडकच नोकरी आहे. पण तसं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना. अहो शिक्षक मतदारसंघ, एक शिक्षकाला एक मतदारसंघ भेटते आणि आपल्या वकील बसले, कोणी रीड दाखल करत नाही, कोणी हे करत नाही, आणि सर्व चालते वकिलावर. मुख्य मागणी विधिमंत्र्यांकडं आणि रिजिजूजीकडं मी मागच्या आठवड्यात करून आलं की आमच्या वकिलांना काहीतरी आपलं MLC तरी द्या, किंवा त्यांना ज्यांची 20-10 प्रॅक्टिस असेल नोटरी वकिलांनी त्यांना कंझ्युमरवर घ्या. कशाला इंटरव्ह्यू? कारण आपण रेव्हेन्यू नोटरी म्हणजे कसं असते, त्या प्रक्रियेतून जातो आपण, तर तो विचारधरणे. दुसरं प्लस आय कार्डचा मुद्दा बरेच दिवसापासून होता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार सर्वांना जे नोटरी वकील आहेत त्यांना भारत सरकारचा आयडेंटिटी कार्ड आता भेटणार आहे. ते विधिमंत्री स्वतः 9 ऑगस्टच्या कार्यक्रमात डिक्लेअर करणार. दुसरं आमची अशी मागणी होती की जे टोल आहे, टोल किंवा रेल्वेच्या रिझर्वेशनमध्ये कोठा असतो, VIP कोठा, म्हणजे आम्ही VIP नाही का, त्याच्यासाठी मागच्या वर्षापासून आम्ही मागणी सुरू केली. किरण रिजिजू यांना याच्यासाठी बोलवलं काय, तो बिल त्यांनी कॅन्सल केला होता आणि आज ते सामाजिक मंत्री, आपलं प्रशासनचे मंत्री आहेत आणि ते त्यांच्या हातात असतात. 2 मंत्री आपल्याला लाभणार आहेत. कृपया करून मिस करू नका. कारण कसं आहे, काहीतरी तळमळ बघा ना. काय माझं घेणं देणं मला सांगा. फ्लाईटनी येणं बरं का, मला तुम्ही खासदार करणार आहे का आमदार करणार आहे, हां का प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे, काय नाही. पण संघटना आहे, जे अनुभव जुने नोटरी वकिलावर झाले ते तुमच्यावर होऊ नये म्हणून ही तळमळ, दुसरं काय नाही. बोला ते. नोटरी झाल्यानंतर, नोटरीचा COP आल्यानंतर कोणते स्टॅम्प्स बनवून घ्यायचे आणि कोणत्या डॉक्युमेंटवर कोणते स्टॅम्प्स मॅन्डेटरी आहेत याबाबतचं काहीतरी डॉक्युमेंटेशन तयार करून ते सगळीकडे सर्क्युलेट करता येईल का, ही रिक्वेस्ट. बिलकुल. कोण आहे नोटरी? स्टॅम्प आहे का कोणाकडे? स्टॅम्प नाही, घ्या ना या जरा असं, तुमचं कोण घेऊन जाणार नाही. तुमचा प्रश्न बरोबर आहे, डायमेन्शन आहे. प्रत्येक गोष्टी कायद्यावर अवलंबून आहे. गुन्ह्याचा तपास जेव्हा सुरू होतो, तुमच्या ज्या कोर्टाच्या प्रोसेसमध्ये येतो तेव्हा फार प्रॉब्लेम होता. तर एक गोष्ट स्वाक्षरी मारताना, नोटीची स्वाक्षरी मारताना घरचे भगिनी असतील त्यांना पतीचं डोळं समोर ठेवा, पतीचा चेहरा समोर आणावा, मुलांच्या समोर आणावा, आणि बंधू असतील त्यांनी बायको पोरांचा चेहरा समोर आणावा.
नंतर 100% शाश्वती झाली तरच स्वाक्षरी मारायची. आता काही एवढे क्रिमिनल लोक आहेत की ते नवीन नोटरी वकिलाला माहीत नसते ना, बिनधास्त जातात. तर काय करायचं, हे आलं काही आपल्याकडे एखादा दस्तावेज, बघा इकडं दस्तावेज आला, सिनियर लोकांना माफ करा आपल्याला नाही सर नवीन लोक, तर असं बघायचं माहीत नसतं तरी 2-4 वेळेस 5 मिनिटं इकडं तिकडं कन्फ्यूज होऊन जातो. तर तो खरोखरच क्रिमिनल असेल, नाही मॅडम मला नाही करायचं, तिथून सुरू होतं. आले वा इकडे एवढा मोठा स्टेप कशाला, ॲड्रेस तुम्ही काय करायचं, त्याला एवढं मोठ्या स्टेपची गरज नसते. हे बिफोर मी, हे फक्त शासकीय दस्तावेजसाठी, खरेदी खतासाठी नाही. ओके, अटॅच बायचा नवीन शिक्का मारा, नाव लिहा, रजिस्ट्रेशन नंबर लिहा आणि खाली मोबाईल नंबर टाका ना. पत्ता कशाला, सर्वांनाच माहीत असते. तुम्ही वकील आहे, तुमचा घरचा पत्ता 10 वर्ष 20 वर्षापासून तुम्ही तिथं राहता. बाबा झेरॉक्स टू कॉपी कोण असेल, कोणा शिका इसको क्या नाव का आधार अटेस्टेड ट्रू कॉपी. कायदे की हिस्ट्री में कहीं जेरास की ट्रू कॉपी है ही नहीं, तो कैसे क्या करेंगे आप? इसका मतलब आप जैसे नोटरी एक्ट पढ़ते नहीं. ये क्या है जेराक्स ट्रू कॉपी, काय की जेराक्स ट्रू कॉपी नाही वापरू नका, चांगली गोष्ट आहे. अटेस्टेड इथे तर चुकतो ना आपण, हा कायदा आहे. मला हे कळणार झाले का नोटरी म्हणजे काय सोपं, तुम्हाला खरमुरेसारखं भेटलं तर तुम्हाला त्याची कदर नाही. खरंच सांगतो, मागच्या ज्या माग लोकांनी घेतलेले 10-10, 15-15 लाख देऊन नोटरी घेतली माहिती आहे, फुकटात भेटलं म्हणून त्याची हे करू नका, कदर करा. लोक आपली मॅडम वो बनाएगा. हां सुंदर गुड. हा शिक्का जास्तीत जास्त वापरा, अटेस्टेड बाय, बिनधास्त मारा. याच्यामधून आपण कायद्याच्या कच्च्यामधून आपण तात्पुरतं रिलीफ भेटू शकतो. काय होतं, बिफोर मी चुकलं दस्तावेज की 34 मध्ये नोटरी वकील FIR, अटेस्टेड बाय, ते पोलिसवाले समजत नाही सर अटेस्टेड बाय का ट्रू कॉपी आहे का बिफोर मी आहे, त्याच्यामध्ये मग आपलं होऊन जातं, फाजून जातं. एक आहे बरोबर आहे. तसे आपले पोलीस मित्र चांगले आजकालचे लई आपलं प्रेमळ आहेत, आजकाल असं करणार झाले. आणि हे बघा, हा हे शुक्ला मैडम, ये जो इसका जो है ना डायमीटर पड़ गया. अरे तू यांना पडू दे, यांना परीक्षेशन दे ना. तो फक्त हे बघ, ये डायमेंशन इसका बढ़ गया, ये नहीं चलता. रजिस्टर और नोटेड ये ठीक है. आणि हे काय चेक, हां हे सुंदर, हे फार महत्त्वाचं आहे बरं का. तुमची नोटरी एव्हिडन्सवर असणार आहे. जर एव्हिडन्स साक्षी नसतील तर त्या दस्तावेजा तो नोटरी वकील साक्षीदार असतो. चुकीला माफी नाही, हे लक्षात घ्या. हां हे पण चांगले डायमेन्शन. नोटराईज बाय मी काय भानगड, नोटराईज बाय मी काय भानगड. अरे कोणत्या कायद्यात आहे नोटराईज, मी मला शिक्का सांगा ना मॅडम. आओ स्टार वेंडर सोडून द्या, वकिलांनी असं बोलू शकत नाही. आपण विधी तज्ञ आहेत, अगोदर नंतर नोटरी. कायदा वाचा, नवीन जुन्याचा प्रश्न आहे. एखादा जर यांनी नोटरी करून गेला आणि हायकोर्टाच्या समोर गेला तर तिथं कायद्याच्या कचाट्यात कोणी वाचू शकत नाही, लक्षात घ्या.
त्याला मी तसं म्हणत नाही की तुम्ही चुकताय, माहीत नाही ना तुम्हाला, नॉलेज नाही. ऐकून घ्या, नोटरी ॲक्टच्या 32 पानं सर्व शिक्के सर्व दिलेली आहे. त्याचा अभ्यास करून शिक्के बनवू, काय आणू नका. नसता शाहरुख खान बिफोर मी, माधुरी दीक्षित बिफोर मी, अजय देवगन अटेस्टेड बाय, असं बघा ना. एका भानगडे सब्जेक्ट टू रेस्ट नाही सिम्प्लिसिटी. पार्ट इज एवढे शिके प्रॅक्टिस विचारले का सर्टिफाईड बाय ट्रू कॉपी. हे कोण सांगितलं तुम्हाला? नाही एक काम करा मॅडम, तुम्ही चुकली. आता सुमितला भेटून घ्या, आपल्याला 5-6 शिक्के लागतात, त्याच्यापेक्षा काही शिक्के लागत नाही. दुसरं, रजिस्टरवर फोटो लावायची, लिहून घेणाऱ्याची फोटो घ्यायची, त्याच्यावर पॅडने त्याचे थंब घ्यायचे, लेफ्ट हँड थंब आयडेंटिफाईड करायचं, आणि ज्या वकिलांनी तो दस्तावेज तुमच्या समोर आणला त्या वकील साहेबांची स्वाक्षरी घ्यायची. बघा कसं येते दुसऱ्या वेळी तुमच्याकडे. सर्वात घोड काय होतं, आपले वकीलच इथं नसेल, तो दुसऱ्या गावाचा प्रकार सांगतो. आपल्या वकिलामुळे आपण नोटरी वकील अडचणीत आलेले हे लक्षात घ्या. आयडेंटिफाईड फार महत्वाचा त्याच्यामध्ये रोल असतो, ते कृपया करून ते घ्या. नंतर बोलून घ्या. आणि हे सील कुठून आणता तुम्ही? रेड सील कुठून आणता? हा ऑनलाईन मिळतं सर, ऑनलाईन दुसरे लोक ऑनलाईन आणि हे बारला मी नम्र विनंती करतो, अध्यक्ष महोदय, मी एक नम्र विनंती करतो. नाही, मी एक नम्र विनंती करतो आपल्याला. आता इथं तर बाहेर बसत नाही ना कोणी नोटरी वगैरे. ही फार चांगली गोष्ट, चांगलं बरं वाटतं. आजी आली तर नाही नाही का? अरे काय रे, चहा समोसे सर्व आहे की नाही, नंतर भेटतो का माझ्यासाठी. दुसरं कसं आहे की हे जे सील आता कितीला भेटते ते अमेझॉनला? 7 रुपयामध्ये 60 रुपीज 5 पॅकेट. फोरच्या समोर रोलेक्स स्टेशनरी म्हणून आहे, रोलेक्स स्टेशनरी, रोलेक्स स्टेशनरी. किंवा नाशिकमधून 50 रुपयामध्ये 5 मिळतो, घरपोच येतो. उगा फालतू पैसे टाकू नका, घामाची कमाई नाही म्हणून. त्याला घाम लागत नाही, अभ्यास लागत नाही, फक्त पैसे खिशात देतात म्हणून असं करू नका. काय म्हणजे ठीक आहे, काय चला चांगली गोष्ट. तुम्ही 200 रुपये घ्या बाबा, काय चिंता करू, बार श्रीमंत तुमचं. आता आज्ञा द्या, अजून कोणाला काय विचार? सर एक शेवटचा प्रश्न. माझ्या COP मध्ये प्रॅक्टिस एरिया जो आलेला आहे तो पनवेल, रायगड आणि मुंबई असा आला आहे. तर मला मुंबईमध्ये पण रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. नाही, काय करू, तुमचं ॲड्रेस कुठल्या बारचे मेंबर आहेत? पनवेल. बस संपला विषय. आता माझं महाराष्ट्राचं आहे, मी इथे येऊन करू शकतो नोटरी. आम्ही इथे आल्यानंतर सर्व फुकट करणार, सर्व नोटरी वकील घरी बसतात. सांगायचं तात्पर्य हा की काही त्रुटी आणि चुकामुळं जे COP आणि रिन्युअलचे कोणाचे प्रश्न आहेत काय? ते रिन्युअलसाठी सांगतो नाही, आहेत ना, बघा ना काय चेहरा दिसतो रिन्युअल सारखा. रिन्युअल 1.5 वर्षापासून माननीय मंत्री महोदयाने एकही रिन्युअल केले नाही. 1 तासाचा असू द्या का 1 दिवसाचा असू द्या का 2 महिने असू द्या की 5-6 महिने, आम्ही मंत्री महोदयाला विनंती केली संघटनेमार्फत, मायबापो यावेळेस आम्हाला माफ करा, यावेळेस देऊन टाका.
आत्ता जे येणारे रिन्युअल दिले असतील त्यांना देऊ नका. म्हणून त्यांनी या महिन्याच्या शेवटी पुन्हा हा भारताचा प्रश्न होता, त्यांनी नोटिंग केली आणि पुढच्या महिन्यापासून सर्वांना रिन्युअल भेटतील. आणि तेव्हा जे डिले झाले असतील तेव्हा तशी विनंती करू का माफ करा म्हणून चालू दे असंच बोला. सर, क्रिमिनल मॅटर्समध्ये जे स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे इथे आपण काम म्हणजे आपण केसेस तसे घेऊ शकतो की नाही घेऊ शकत, हा एक प्रश्न आहे. कोर्टी वकील घेऊ शकतो की देऊ शकतो. सरकारी वकील हायकोर्ट राहिलं होतं मी तर केसेस नोटीस करत होतो. सर एका आणखी विषयी एकच प्रश्न आणखी लिव्ह इन रिलेशनशिपचे ॲग्रीमेंट्स यायला लागले. नाही या भानगडी कृपया पडू नका. लायसन्स वय आता वेळ राहिली नाही तशी लई भयानक प्रकार व्हायले त्याच्यामध्ये सोडून द्या. एक माझा प्रश्न आहे की आम्हाला सगळे दस्तऐवज त्यांचं प्रशिक्षण मिळेल का, म्हणजे डेमो दस्तऐवजांवर शिक्के मारले जातात किंवा रजिस्ट्रेशन कसं मेंटेन करायचं, पावती पुस्तक कसं मेंटेन करायचं आणि करारनाम्यांवर ते सही शिक्के मारायचे. कारण मी नवीन असल्यामुळे मला माहिती नाही. प्रत्येक दस्तावेजावर प्रशिक्षण किंवा डेमो मिळाले तर बरं. डेमो देऊ. समित पाठवेल. कोण टाकलं हे आमच्या अध्यक्षाने मी डेमॉन्स्ट्रेशन जर तुम्हाला टाकले मग एवढं उशीर का करतो बाबा तुम्ही एकटं नोंदणी करतो का जरा मदत करतो याला. याच्यामध्ये तो आता तुम्हाला दिसणार बरं का चित्रपटात. नंतर तुम्हाला टाईम भेटणार नाही भेटायला. भेटून घ्या. बोला काय चाललं होतं सर मस्त हाय प्रदर्शन बोला. सर मेरा नाम है एडवोकेट सरवीना खान. मेरा क्वेश्चन और एक रिक्वेस्ट था कि आपकी संस्था के मार्फत जो मिलिट्री का जो है हम लोग कौन से डॉक्यूमेंट्स कर सकते हैं, आप कौन से डॉक्यूमेंट्स नहीं कर सकते, आप कौन से जो मराठी पण बोलू शकते मी. बोला ना. आम्हाला तुमच्यामार्फत तुमच्या संस्थेमार्फत आम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स नोंदणी करायचे आहेत आणि कुठले डॉक्युमेंट्स नोंदणी नाही करायचे आणि कुठले शिक्के वापरायचे तर ह्याचं जर तुम्ही एक परिपत्रक काढलात आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याचा एक अजेंडा तर सर्वांचं जे कन्फ्युजन आहे नवीन जे नोंदणी झालेले आहे तो कन्फ्युजन सगळ्यांचा निघतोय. माझी रिक्वेस्ट आहे तर जरा आपण हे जर आमच्यासाठी केलं तर 4 बजे से 5:45 बजे या 4:15 बजे मैंने शुरू करा. मी सर्वात अगोदर सांगितलं कोणकोणते दस्तावेज करायचे किंवा नाही करायचे. मग आपण कुठं आज बिर्याणी आहे का घरी नाही ठीक आहे विषय तो नाही. तर काय आहे आम्ही एक व्हिडिओ तयार केला जास्तीत जास्त शेअर करा. पण ती सूचना सुंदर आहे तुमची. एक परिपत्रक काढून तेही काढलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना सबमिट करून अध्यक्षांकडे देऊ आम्ही आणि ते करून करू. आज्ञा महाराज. अरे मराठीमध्ये फार एकदम श्लोक भरपूर आहेत माझ्याकडे पण आता कसं वातावरण फार वेगळं आहे. मला वाटणार झालं मी नोटरी वकिलांना मी आलो ट्रेनिंगच्या मला वाटायला ते इफ्यूमध्येच आहे मी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. एवढे ताजे तवान सुंदर चेहरे आणि असे वकीलच पाहिले नाही मी. धन्यवाद देतो यावर. अंजाम नवीन नोटरी वकिलांचा अंजाम उसके हाथ में है. अंजाम उसके हाथ में है. अंजाम म्हणजे देव. अंजाम उसके हाथ में है. अंजाम उसके हाथ है. भीगे हुए परों के साथ प्रवास करके दे. अंजाम उसके हाथ है. भीगे हुए परों से प्रवास करके दे. खरंच विसरलो रे. चला एक्सचेंज करू. करा थकलो आता मी कारण कसे सकाळपासून ड्राईव्ह करीत आमच्या परवक्ते शंकरराव वानखेडे होणारे उद्याचे आमदार आहेत आणि पण सगळ्यातली गाडी भरपूर टाईम देतात. तरी सर्वांना मला बरं वाटलं आणि पण एकच विनंती पुन्हा सांग सिरियसली सांग ज्यांची वकिली चांगली असेल
त्यांनी नोकरी कृपया करून दुसरं अभ्यास करून काम करा. कारण तुम्हाला वाटतंय पण तुमच्या हातात एक बम आलेला आहे नोकरी नावाचा, एक असा शिक्का आलेला आहे. तुमची रात्र तुमचं सर्व चैन सुख कुठं निघून जाईल. त्याच्यामुळे बरेच नोकरी वकिलांना BP झालं, शुगर झालं, याच्यामुळे झालेलं आहे. धन्यवाद. आपण बारच्या लोकांनी मला बोलवलं, मी अध्यक्षांना फार आभारी आहे. आणि बोलायला या सर्वच या. आणि सचिव साहेब, आपण सर्व सदस्य, अध्यक्ष, सुनील साहेब, धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं, मी मनापासून आपला ऋणी आहे. थोडं लांब लचक झालं, काही चुकलं असेल तर माफ करा. संघटन आहे, तुम्ही संघटनेला बळ द्या. संघटन काय करेल, जे करता येईल ते करेल, फक्त कायदेशीर. आता काही करावं शक्य नाही. आणि 9 ऑगस्टला या. कॉन्फरन्सची फीस 500 रुपये ठेवली आहे. त्याच्यामध्ये नाश्ता, एक सुंदर बॅग, जेंट्ससाठी, लेडीजसाठी एक सुंदर बॅग, दुपारचं लंच. हे सोडून जे मान्यवर येणार आहे ते मान्यवरांचं भाषण ऐकण्यासाठी कृपया करून आपण सर्वांनी यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वाचनाच्या साहेबांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. यापूर्वी सय्यद अली सिकंदर साहेबांनी खरोखर मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. मित्रांनो, सविस्तर माहिती सरांनी दिली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंच, उपस्थित सर्व आपण वकील बांधव, वकील भगिनी, बरेचसे प्रश्न आलेले, त्या प्रश्नाबद्दलच मी बोलणार आहे. पहिला प्रश्न आहे की बा आमचं सर्टिफिकेट आलं, आम्ही काय करायचं. त्यासाठी सर्वात पहिले ट्रेजरीला जायचं, अर्ज करायचा, सर्टिफिकेट जोडायचं, त्याचा नंबर घ्यायचा, त्यातून आपलं तिकीट भेटतं. पहिला. दुसरं, ज्या वकील संघात आपण प्रॅक्टिस करतो, त्या वकील संघाला एक पत्र द्यायचं आपण, की आम्ही इथं प्रॅक्टिस करतो. पुन्हा त्या कोर्टामध्ये द्यायचं रजिस्टरला, की आम्ही इथं प्रॅक्टिस करतो, सर्टिफिकेट जोडून द्यायचं त्यांना, आणि इश्यूड आपण घ्यायची. हे 2 पत्र द्यावं लागतं. आणि आपण शिक्के, आता शिक्केबद्दल सरांनी बोललेलं आहे, त्यामध्ये जास्त बोलणार नाही, परंतु सगळ्यात सरळ प्रॅक्टिस जी आहे, आपण प्रॅक्टिस करतो, 2-3 वर्ष प्रॅक्टिस करतो. कोणाकडे देतो? हॅलो, आपण प्रॅक्टिस करतो. मग हा सुद्धा नोटरी वकिलीचा भाग सुद्धा एक प्रॅक्टिसचा भाग आहे. ते तुम्हाला किती डॉक्युमेंट दिले तर ते समजेल असा भाग नाही आहे. जेव्हा तुम्ही 4-5 महिने प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट कळतात. त्यापूर्वी जे नोटरी वकील आहेत सिनियर, त्यांच्याकडे तुम्हाला वारंवार विचारणा करावं लागणार आहे. कोणत्या डॉक्युमेंटला मी पेपर मारू, कोणत्या डॉक्युमेंटला मी शपथपत्र मारू, ॲफिडेव्हिट मारू, किंवा कोणत्या डॉक्युमेंटला मी अटेस्टेड मारू. या गोष्टी या तुम्हाला शिकावंच लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधार घ्यावा लागणार तुमच्या सिनियर लोकांचा, म्हणजे सिनियर नोटरी वकिलांचा. तसेच ॲक्टचा तुम्हाला घ्यावं लागणार. 1952 जो आहे ॲक्ट, नोटरी ॲक्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला वाचावं लागणार आहे सविस्तर. तर वाचून तुम्हाला ते डॉक्युमेंट चेक करत राहावं लागणार. पुन्हा तुम्हाला रूल जे आहे 1956 रूल, नोटरी रूल 1956, यामध्ये तुम्हाला तुमचं काय डॉक्युमेंट आहे या ताईनं आपल्या विचारलं की तू कोणतं डॉक्युमेंट करायला पाहिजे, कोणतं नाही करायला पाहिजे. तर त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं आहे, कोणते डॉक्युमेंट तुम्ही करू शकता. चांगला ॲक्ट वाचा, त्या रूल्समध्ये ते रूल्स वाचा. तर रूल्समध्ये तुम्हाला सगळं सविस्तर दिलेलं आहे. शिक्का कसा बनावा, सगळे शिक्के त्यात दिलेले आहे. साधारणतः 8 ते 9 शिक्के घेतले असतात किंवा 10पर्यंत जातो. ते 8 ते 9 पैकी बी फॉर्म एक असतो, शपथपत्र एक असतं, एक मोठा गोल असतो, एक मोठा गोल असतो, छोटा गोल असतो. यानंतर ॲड्रेस असतो, आपला जो ॲड्रेस आहे ते ॲड्रेस, आणि बाकीचे ते एक आयडेंटिफिकेशन शिक्का असतो.
नंतर हे जे शिक्के आहे हे शिक्के आपण काळजीपूर्वक सांभाळायचे आहे. ते हरपले पाहिजे नाही. ते हरपले तर आपण ज्या ठिकाणी आपला ॲड्रेस दिलेला आहे त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्याला अर्ज द्यावा लागतो आणि तो अर्ज आपल्याला आजूबाजूला म्हणजे आपले जे त्या ज्या ठिकाणी बंद दिले तिथे द्यावा लागतो. आमचा हा शिक्का हरपलेला आहे. तसंच ते शाईबद्दल बोलले होते, कोणती शाई वापरायची, लाल वापरायची का निळी वापरायची. तर जे शिक्के आपण बोलतो त्यासाठी आपल्याला एका कोऱ्या कागदावर शिक्के बनावं लागतात, मारावं लागतात. ते शिक्के बाय पोस्टला आपल्याला तिथं नोटरी तर ते आपल्याला नोटरी ऑफिसला पाठवावं लागतं. तिथं जी शाई आपण वापरली ती शाई आपल्याला कायमस्वरूपी वापरावी लागते. तुम्ही निळी शाईने वापरली असेल तर निळी शाई, तुम्ही लाल शाईने वापरली असेल तर लाल शाई कायमस्वरूपी वापरा. अशा प्रकारचा तो नियम. तर बऱ्याचशा ज्या गोष्टी हे तुम्हाला या नोटरीबद्दलच बोलायच्या आहेत. बघा सिक्का तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, डबल बनवायचा की सिंगल बनवायचा. तुम्हाला काय सरांनी सर्व जे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बराच संशय झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात टाईम केलेला आहे. बंधूंनो, नोटरी असो महाराष्ट्र गोवाच्या माध्यमातून भारतभर आम्ही काम करतो. मी प्रवक्ता या नात्यानं अध्यक्ष मान्य श्री ॲडव्होकेट सिकंदर साहेब यांच्या माध्यमातून आपण एकमेकाला कॉपरेट करायचं. ज्या ज्या ठिकाणी नोटरी वकिलांना अडचण येईल त्या ठिकाणी आपण नोटरी महाराष्ट्र गोवा यांना संपर्क करावा व युनिटीने राहावा. एवढाच मी संदेश देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अजून एक मला असं एक सजेशन द्यावं असं वाटतंय की आता आपल्या नोटरीमध्ये बऱ्याचशा कॉम्पिटिशन सुरू आहेत. तर एखादा 50 रुपये पण घेतो किंवा 70 रुपये घेतो तर आपली थोडीशी डिग्निटी ठेवा आणि जो काय रेट असेल तर सर्वांनी एकच रेट घ्या म्हणजे जेणेकरून सगळ्यांना त्याची कामं मिळतील. आणि मी असं माझं मत मांडलं. आता मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आभार प्रदर्शन व्यक्त करायचं. आज सिकंदर अली सर आपल्याकडे आलेले आहेत आणि चांगला मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला सगळं. त्यांनी रूल्स ॲक्ट्स काय काय आहेत, मी पण नोटरी नाही आहे तरी त्यांच्या भीतीने मी पण वाचत होतो की सील कसा बनवायचा, किती डायमीटरचा सील पाहिजे. तर मी रूल्स बघत होतो तर मला वाटतं सेक्शन 12मध्ये लिहिलेलं आहे रूल्समध्ये की 5 सेंटीमीटरच्या वरती तुमचा गोल सील नाही पाहिजे. तर ही दक्षता तुम्ही पण घ्या, वाचा. बिकॉज नोटरी जसं बोलले की टाईम बॉम्ब आहे, तुमच्या खिशात ठेवलेला बॉम्ब आहे, कुठे चुकला तो फुटणार. म्हणून फक्त पैसे भेटतात म्हणून ते काम करू नका, व्यवस्थित वाचा. सगळे नवीन आहेत म्हणून मी सांगतोय, कारण की जे जुने लोक होती त्यांना सगळं माहिती होतं कायदा काय आहे काय नाही आहे. आणि त्यामधनं असं मी सांगतो की तुम्ही कुठेही फसू नका, कारण की त्रास जो होतो तो आपल्याला तर होतो, आपल्या फॅमिलीला पण होतो. म्हणून असा तुम्ही सगळे नवीन आहात, फक्त पैशाच्या पाठीमागे धावू नका. व्यवस्थित रूल्स वाचा, व्यवस्थित ॲक्ट वाचा आणि मग कुठले डॉक्युमेंट तुम्ही करू शकता, कुठले करू नाही शकत, हे सगळं वाचून तुम्ही व्यवस्थित करा. सगळ्या नवीन वकिलांना जे आलेले आहेत नोटरी त्यांना खूप खूप शुभेच्छा की तुम्ही कुठेही चुकू नका आणि चांगलं काम करा. आम्हाला कुठलीही संधी देऊ नका पोलीस स्टेशनला येण्यासाठी. तर तुम्ही चांगलं काम करा आणि एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन करू नका, व्यवस्थित करा. तुम्ही पहिले वकिलात, कॉमन सेन्स यूज करा आणि काम करा. थँक्यू. धन्यवाद. सर्व आपण वकील, ज्येष्ठ वकील इथे हजर राहिलात, आपले साहेब हजर राहिले, त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संघटनेनं आपल्याला चांगलं